नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना म्हणजे धनंजय मुंडेंनाच विचारा असं भुया उंचावणारं विधान अजित पवारांनी केलंय। धस मुंडे भेटीच्या वादाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले आणि या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। आपण त्यांना प्रश्न विचारतो नैतिकतेच्या दृष्टीने जर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात अजित पवारांनी कधी काळी राजीनामा दिला होता तर त्याच न्यायाने धनंजय मुंडे का राजीनामा देत नाहीत यावर हा प्रश्न तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारा असं भुया उंचावणारं विधान अजित पवारांनी केलंय। आपण त्यांना प्रश्न विचारतो एक मिनिट पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। एकीकडे भाजप नेते सुरेश धस मुंडेंच्या राजीनाम्यावर म्हणतायत की राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यायचा आहे कारण धनंजय मुंडे अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत। पण अजित पवारांनी याच्यात पक्षाभिक्षाचा काहीही संबंध येत नसल्याचं उत्तर दिलंय। अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाहीयेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। एक मिनिट पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। धस मुंडेंनी आपापसातले गैरसमज निपटून टाकावेत यासाठी बैठक घेणाऱ्या भाजपच्या बावनकुळेंनी देशमुख प्रकरणात सुरेश धस आणि मुंडे दोघांची भूमिका आरोपींना शिक्षा देण्याचीच असल्याचं म्हटलंय। तर बैठकीत दोघांनी काय केलं हे त्या दोघांनाच ठाऊक असेल असं अजित पवारांनी म्हटलंय। सुरेश धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर माघार घेतलेली नाही आणि धनंजय मुंडे आणि सुरेश धस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होतपर्यंत दोघंही धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे आणि सुरेश धस असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहे ते मुद्दे धसास लावतपर्यंत सुरेश धस काम करणार आहे, त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे। आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही। मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना? त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक ठरलं। षडयंत्र रचून हा कसा बदनाम होईल आणि संतोष देशमुखवरून याचा फोकस कसा हटेल असा काही जणांचा प्रयत्न चालला आहे, तो मी होऊ देणार नाही। संतोष देशमुखच फोकस राहील आणि तुम्हाला बदनाम करणारे कोण आहेत? जिल्ह्यातलेच आहेत। मी आधी मुख्यमंत्र्यांना त्यांचं नाव सांगेल। आम्हाला पण कळतं कोणता पत्रकार बावनकुळे साहेबांचे स्टेटमेंट घेतो, तोच पत्रकार माझ्याकडे स्टेटमेंटला येतो, तोच पत्रकार म्हणतो कुठून तरी बातमी येणारे असे लीक झाले। अरे लीक काय झाली? ज्याच्यामध्ये काहीच नव्हतं ती लीक काय झाली? जाऊन उघडपणे मी काय डिनाय केलं का? डिनाय जर केलं असतं तर त्यात विषय होता। मी भेटायला गेलो का? गेलो, भेटून आलो। मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालील आणि हे जे षडयंत्र रचतायत यांचा पर्दाफाश मी करेल। पण आम्हाला काय आता त्यांनी काय सांगावं? बातमी फुटली नाही फुटली काय झालं हे भेटलेलेच आम्हाला माहिती नाही, तर मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे? दुसरीकडे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या बैठकीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। धस यांची भूमिका खंबीर आहे, पण लोकशाहीत कोण कुणाला भेटलं यावरून राजकारण करू नये, संवाद कायम सुरू असावा असं म्हटलंय। कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही आहे। लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धस
यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे। पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाही आहे। शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत। एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही। दरम्यान मुंडे आणि कराड संबंधावरचे पुरावे एसआयटीनं कोर्टाला दिले आहेत असा प्रश्न केल्यावर अजित पवारांनी तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का असं म्हणत मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं। त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। अरे बाबा एक मिनिट ऐका ना हे पुरावे आपण एसआयटीला द्या ना। एसआयटीने सुद्धा कोर्टात सांगितलं ना धनंजय मुंडेंचं आणि वाल्मिक कराडांचं कनेक्शन। हे पुरावे एसआयटीला द्या, सीआयडीला द्या। मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे का नाही? हा, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई। भाजपनं केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवर तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा का दिला या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलं की जो तो स्वतःचा निर्णय घेतो त्यावेळेला माझ्या सतसत विवेक बुद्धीला जे वाटलं ते मी केलं, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीनं काम केलं होतं। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला। अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले, कितीतरी अपघात झाले, म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? नैतिकतेच्या मुद्द्यावरून याआधी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाणांसहित अनेक नेत्यांनी राजीनामे दिले होते। मात्र आरोप भाजपनं केलेले असूनही काँग्रेसनं नेत्यांना बदनाम करून राजीनामे घेतले असा दावा अशोक चव्हाण करतायत। काँग्रेसमध्ये सुद्धा जी प्रथा होती ती फार चुकीची राहिली असं माझं व्यक्तिगत मत तेव्हाही होतं आणि आजही आहे। म्हणजे विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे असं आहे की दोषी असल्यावर कारवाई जरूर करा, पण एखाद्या गोष्टीचे कुठले आरोप कोणी करायचे आणि ते आरोप, आणि मी स्वतः त्यातून गेलेलो आहे, म्हणून मला म्हणायचं एवढंच आहे की पॉलिटिकली मी कुठल्याही प्रकरणाचा हा विषय घेत नाही आहे। म्हणजे बीडचाही प्रकरणाशी संबंध याचा नाही आहे। मी जनरलिस्ट, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, मी जनरल स्टेटमेंट माझं या एकंदरीत विषयावर आहे। राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र जे काँग्रेसच्या काळात होतं ते फार चुकीचं आहे। दरम्यान आपण धनंजय मुंडेंवरच्या आरोपांवर ठाम असून भेटीच्या राजकारणामध्ये आपल्या विरोधात षडयंत्र रचलं गेल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय। षडयंत्र रचलं कुणी हे त्यांनी सांगितलेलं नाही, तर दुसरीकडे आधी बंदूक करणाऱ्या भाजपच्या धसांनी आता मांडवली केल्याचा पलटवार काँग्रेस करतंय। टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं। राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी धसांना दिलेली ही सूचना होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन पहिले आगा 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 आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती, टिप्पर टिप्पर, असे सगळे शब्द रांगड्या भाषेमध्ये ही मांडल्या जात होती। आता हे सगळे शब्द मागे पडले आणि आता मांडोली 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 या शब्दाची गुंज या प्रकरणातून आपल्याला ऐकू येत आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।